नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता रेशन कार्ड घेण्यासाठी 4G ई पास मिशन व आयरिस स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे। म्हणजे मित्रांनो, आता आपल्याला रेशन घेण्यासाठी ज्या लाभार्थ्यांचे फिंगरप्रिंट म्हणजे बोटाचे ठसे येत नाही अशा लाभार्थ्यांचे आयरिस स्कॅन म्हणजे डोळे स्कॅन केले जाणार आहे आणि त्यानंतर रेशन हे वाटप केलं जाणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिली आहे। तर सविस्तर माहिती काय आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, रेशन दुकानामध्ये आता 4G ई पास मिशन व आयरिस स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिक धारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही। तसेच मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार गैरव्यवहार थांबवण्यासाठी लाभार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण हे करण्यात आले आहे। तसेच मित्रांनो, रास्तभाव दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई पास मिशन 4G आयरिस स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आधार कार्डवरील फिंगरप्रिंट उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात। अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न या निमित्ताने मार्गी लागला आहे। तसेच मित्रांनो, शिधापत्रिकामध्ये आधार संलग्न पात्र असलेले पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना आयरिस स्कॅनरचा वापर करून पडताळणी करता येणार आहे। त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन केले जाणार आहे। सदर प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे। म्हणजे मित्रांनो, आता या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांचे फिंगरप्रिंट म्हणजे बोटाचे ठसे येत नाही अशा लाभार्थ्यांचे आता डोळे स्कॅन केले जाणार आहे आणि त्यानंतर रेशन हे वाटप केलं जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।